पुढची बातमी आहे लोणार सरोवरासंदर्भातली। लोणार सरोवरामध्ये आता गटाराचं पाणी शिरलेलं आहे। लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ झाली। लोणार सरोवराचं अस्तित्व त्यामुळे आता धोक्यात आलंय। लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, मात्र याच लोणार सरोवरामध्ये सध्या गटाराचं पाणी शिरल्यानं या लोणार सरोवराचं अस्तित्व मात्र आता धोक्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या लोणार सरोवरामध्ये सध्या गटाराचं सांडपाण्याचं पाणी आता सगळं मिश्रित झालेलं आहे। त्यामुळे आता याच लोणार सरोवराच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये मात्र वाढ झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मात्र ही वाढ पाण्याची नसून ही वाढ या लोणार सरोवरामध्ये आलेल्या गटाराच्या पाण्यासंदर्भातली आहे। त्यामुळे आता या लोणार सरोवराचं अस्तित्व जे आहे ते आता धोक्यात आल्याचं बोललं जातंय। गटाराचं पाणी या पाण्यामध्ये शिरल्यानं मिश्रित झाल्यामुळे आता या सध्या पाण्याचं सुद्धा प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती होतंय आणि याच पार्श्वभूमीवरती आता लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात आलंय का असा सुद्धा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। बुलढाणा जिल्ह्याला जागतिक कीर्ती मिळवून देणारा जगातील 3ऱ्या क्रमांकाचं सरोवर उल्कापातामुळे हे तयार झाल्यानं आपण हे दृश्य या ठिकाणी पाहू शकतो। मोठ्या संख्येनं या सरोवराच्या पाण्यामध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं हिरवं दिसणारं हे लोणारचं सरोवर आता थोडंसं पिवळसर दिसायला लागलंय। त्याचं कारण म्हणजे शहरात पावसाचं जे पाणी या ठिकाणी पडतंय त्याचं सांडपाणी जे आहे हे या संपूर्ण सरोवरामध्ये साचत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच या सरोवराच्या संपूर्ण अस्तित्व जे आहे ते या संपूर्ण सांडपाण्यामुळे धोक्यात आलं आहे। खाऱ्या पाण्याच्या जगातील एकमेव सरोवर म्हणून लोणारच्या सरोवराकडे पाहिलं जातं। बेसाल्ट खडकातून हे सरोवर निर्माण झालेलं आहे आणि अशा सरोवराची या ठिकाणी महती जपण्याऐवजी वन विभाग असेल, पर्यटन विभाग असेल किंवा संबंधित पुरातत्व खातं असेल, या संपूर्ण यंत्रणेचंच या संपूर्ण लोणार सरोवर परिसराकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणावर सांडपाणी लोणारच्या या सरोवरामध्ये पडतंय, त्यामुळे लोणारच्या पाण्यामधले असलेले जे काही जैविक घटक आहे किंवा जे काही नैसर्गिक आणि वैज्ञानिक जो गुणधर्म आहे ते वैज्ञानिक गुणधर्मच आता धोक्यात आले आहे। त्यामुळे निश्चितच लोणार सरोवराच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणी घेणार आहे की नाही असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो। पावसाचं पाणी लोणारमध्ये भरपूर पडतंय, भरपूरसा असा पाऊस कोसळतोय, मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीने हे संपूर्ण सांडपाणी जे आहे या लोणारच्या सरोवराच्या पाण्यामध्ये समाविष्ट होत आहे। त्यामुळे एकंदरीतच लोणार सरोवराचं धोक्यात येत असलेलं अस्तित्व वाचवण्यासाठी कुणी पुढाकार घेणार आहे की नाही किंवा सर्व शासकीय यंत्रणा जे आहे हातावर हात धरून गप्प बसतील हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।